नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण एक छोटीशी बोधकथा ऐकणार आहोत, ज्याचं नाव आहे पुण्याची किंमत। चला तर मग कथेला सुरुवात करूयात। तर मंडळी, एक व्यापारी जितका श्रीमंत होता तितकाच तो दान धर्मही अधिक करत असे। तो नेहमी यज्ञ, पूजापाठ वगैरे करत असे। एका यज्ञात त्याने सर्व काही दान करून टाकले। आता कुटुंब निर्वाह चालवण्यासाठी त्याच्याकडे पैसे शिल्लक राहिले नव्हते। त्या व्यापाऱ्याच्या बायकोने त्याला सांगितले की शेजारील गावात एक मोठा सेठ राहतो, तो इतरांचे पुण्य विकत घेतो। तुम्ही त्याच्याकडे जा आणि आपले काही पुण्य विकून काही पैसे आणा, जेणेकरून व्यवसाय पुन्हा सुरू होईल। त्या व्यापाऱ्याला पुण्य विकण्याची इच्छा नव्हती, परंतु पत्नीच्या दबावामुळे आणि मुलांच्या चिंतेमुळे त्याने पुण्य विकण्याची तयारी दर्शविली। बायकोने वाटेत खायला 4 भाकरी दिल्या आणि पुण्य विकत घेणारा सेठ राहत असलेल्या शहराकडे तो व्यापारी निघाला। वाटेत जंगलातून जात असताना त्याला भूक लागली। शहरात पोहोचण्यापूर्वी जेवण उरकून घ्यावे या विचारात त्याने भाकरी बाहेर काढल्या। इतक्यात एक कुत्री तिच्या 3 पिल्लांसह येऊन उभी राहिली। कुत्रीने जंगलात पिल्लांना जन्म दिला होता। पावसाळ्याचे दिवस होते आणि पिल्ले खूप लहान होती, म्हणून ती त्या पिल्लांना सोडून शहरात जाऊ शकत नव्हती। व्यापाऱ्याला वाईट वाटले। त्याला त्या कुत्रीची आणि तिच्या पिल्लांची दया आली। त्याने त्याच्या जवळची एक भाकरी कुत्रीला दिली। कुत्री खूप दिवसांपासून उपाशी असल्यामुळे कुत्रीने पटकन ती भाकरी खाऊन टाकली, पण ती अजूनही भुकेने व्याकुळ होऊन व्यापाऱ्याकडे बघत होती। व्यापाऱ्याला पुन्हा दया आली। त्याने दुसरी, मग तिसरी, मग शेवटची 4थी असे करून सगळ्या भाकऱ्या कुत्रीला देऊन टाकल्या आणि स्वतः पाणी पिऊन सेठकडे पोहोचला। व्यापाऱ्याने सेठला आपले पुण्य विकायला आलो आहे असे सांगितले। सेठ खूप व्यस्त होता। तो व्यापाऱ्याला म्हणाला, आता मी खूप कामात आहे, संध्याकाळी या, मी पुण्य विकत घेईन। दुपारी सेठ जेवणासाठी घरी गेला आणि आपल्या पत्नीला सांगितले की एक व्यापारी आपले पुण्य विकायला आला आहे, मी त्याचे कोणते पुण्य विकत घ्यावे। सेठची पत्नी खूपच चांगली आणि पतिव्रता स्त्री होती। तिने ध्यान लावले। आज त्या व्यावसायिकाने कुत्रीला सर्व भाकऱ्या देऊन खूप पुण्य कमावले आहे आणि व्यापाऱ्याचे ते पुण्य आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पुण्य आहे। संध्याकाळी व्यापारी आपलं पुण्य विकण्यासाठी परत आला। सेठ म्हणाले, आज तू केलेल्या बलिदान यज्ञाचे पुण्य मला विकत घ्यायचे आहे। व्यापारी हसायला लागला। तो म्हणाला की माझ्याकडे यज्ञासाठी पैसे असते तर मी तुम्हाला पुण्य विक्री करायला आलो असतो का। सेठ म्हणाले की तू आज भुकेलेल्या प्राण्याला खायला घालून तू त्या कुत्रीचे आणि तिच्या पिल्लांचे जीवन वाचवले आहे। मला तेच तू कमावलेले सगळेच्या सगळे पुण्य विकत पाहिजे आहे। व्यापाऱ्याने पुण्य विकण्यास मान्य केले। त्या पुण्याच्या बदल्यात सेठ म्हणाले, तुला 4 भाकरीच्या वजना इतके हिरे आणि मोती देईन। व्यापाऱ्याला सौदा पटला। 4 भाकरी बनवल्या गेल्या आणि तराजूच्या एका पारड्यात ठेवल्या। दुसऱ्या पारड्यामध्ये सेठने हिरे, मोती आणि दागिने भरलेली पोटली ठेवली। बघतो तर काय, पारडं जागचं हललं नाही। दुसरी पोटली ठेवली तरीही पारडं हललं नाही। मग पुन्हा तिसरी पोटली ठेवली तरीही पारडं हललं नाही। 3 दागिन्यांच्या पोटल्या ठेवल्या तरीही दुसरं पारडं हलत नाही। हे बघून व्यापारी शेठला म्हणाला, मी विचार बदलला आहे, आता मला माझे पुण्य तुम्हाला विकायचे नाही। व्यापारी रिकाम्या हाताने आपल्या घराकडे निघाला। घरात प्रवेश होताच बायकोशी वाद होणार याची भीती त्याला वाटत होती। वाटेत जिथून त्याने कुत्रीला भाकरी दिल्या होत्या तेथून काही खडे गोटे व दगड उचलले व त्याची पोटली बनवून एकत्र गाठ बांधली। घरी पोचल्यावर पत्नीने पुण्य विकून किती पैसे मिळविले याची विचारणा केली असता त्याने तिला ती पोटली दाखविली आणि सांगितले की ती रात्री जेवणानंतरच उघडायची आहे। यानंतर काही कर्ज मिळते काय ते बघण्यासाठी तो गावात फिरला। इकडे त्याच्या पत्नीला पोटली पाहिल्यापासून धीर धरवत नव्हता।
तिचा नवरा निघताच तिने ती पोटली उघडली. पोटली उघडताच तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिचे डोळे फाटले होते. पोटली हिरे आणि दागिन्यांनी पूर्ण भरली होती. व्यापारी घरी परत आला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला विचारले की पुण्यासाठी इतकी चांगली किंमत कोणी दिली? एवढे हिरे आणि दागिने कोठून आणले? व्यापारी म्हणाला, हिरे आणि दागिने कोठे आहेत ते दाखव. बायकोने समोरची ती पोटली उलटली. त्यातून मौल्यवान दागिने बाहेर पडले. व्यापाऱ्यालाही आश्चर्य वाटले. मग त्याने बायकोला सर्व हकीकत सांगितली. तिने आपत्ती काळात पतीवर पुण्य विकण्यास भाग पाडले याचा त्याच्या बायकोला खूप खेद वाटला. देव तुमची परीक्षा घेतो. त्या गुणांचा तुम्हाला गर्व वाटत असतो. त्या गुणांचे तो परीक्षण करतो. जर आपण त्या परीक्षेत यशस्वी झालात तर देव ते गुण आपल्याला कायमचा आशीर्वाद म्हणून देतो. म्हणून कितीही मोठं संकट आलं तरीही देवावरचा विश्वास ढळला नाही पाहिजे. न डरे मन दुनिया से, यहाँ किसी के चाहने से नहीं. किसी का बुरा होता है, मिलता है वही जो हमने बोया होता है. कर पुकार उस प्रभु के आगे, क्योंकि सब कुछ उसी के बस में होता है. तर मंडळी, आशा करते तुम्हाला ही छोटीशी बोधकथा नक्कीच आवडली असेल. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा जाणून घेण्यासाठी आपल्या ह्या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.